उद्या मकर संक्रांती आणि याच निमित्ताने पालघर जिल्हा व तालुक्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिवली येथे ऐतिहासिक शिव मंदिरात दर्शन घेण्याकरिता लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते। दरवर्षी मोठी जत्रा भरत असते आणि याची तयारी देखील आठवडाभरापासून सुरू होते। यासाठी खाऊची आणि खेळण्यांची दुकाने बसण्यास सुरुवात देखील झाली आहे। सातिवली गावातील वांद्री नदीलगतच शिव मंदिर आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत। 7 कुंडांमुळे या गावचे नाव सातिवली पडल्याची आख्यायिका आहे। येथील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडात स्नानाचा अनुभव अविस्मरणीय असतो। शिव मंदिरालगतच्या कुंडातील पाण्याचे तापमान अति उष्ण आहे। या ठिकाणी महिलांच्या स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे। कुंडाच्या पश्चिमेस राधाकृष्ण मंदिर, दक्षिणेस दत्त मंदिर, राम मंदिर आणि हनुमान मंदिर, तर मंदिरे फुलांनी बहरलेली वनश्री आणि वांद्री नदीच्या पाण्याच्या प्रवाहजनिक असलेली नैसर्गिक गरम पाण्याची कुंडे पर्यटकांसाठी पर्वणी ठरतात। पूर्वी येथे घनदाट जंगल होते। सातिवली, वरई आणि गुंदावे गावात आदिवासी बहुल लोकवस्ती आहे। त्यामुळे जंगलात गेलेल्या आदिवासी बांधवांना येथील खडकांमध्ये गरम पाणी आढळून आले। गरम पाण्याच्या झऱ्यांबाबत समजल्यानंतर ग्रामस्थांनी तिथे जाण्यासाठी 1942 मध्ये वाट तयार केली होती। शासकीय यंत्रणेमार्फत झालेल्या संशोधनातून भूगर्भातील गंधकाचा साठा विपुल प्रमाणात असल्याने गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे या ठिकाणी उगम पावतात। येथील पाण्याचे तापमान 80 ते 90 डिग्री सेल्सिअस आढळले होते। झऱ्यातील गरम पाणी डबक्यात साठवले जात होते। त्यानंतर डबक्याचे रूपांतर कुंडात करण्यात आले। 1966 मध्ये कुंडाजवळ शंकर मंदिर बांधण्यात आले। आदिवासी ग्रामस्थांकडून कुंड आणि मंदिराची देखभाल करण्याकरिता कुंड आणि परिसराच्या देखभालीसाठी शंकर मंदिर ट्रस्टची स्थापना केली। ट्रस्टच्या माध्यमातून निधी उभारून पर्यटक आणि भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या। मकर संक्रांत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सातिवली कुंड परिसरात भरणाऱ्या यात्रा तालुक्यात प्रसिद्ध आहेत। यात्रेनिमित्त भाविक आणि पर्यटकांनी परिसर फुलून जातो। शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटक आणि भाविकांची गर्दी होतच असते। उद्या मकर संक्रांती असल्याने भाविकांची मोठी गर्दी होणार यात शंकाच नाही। या दिवशी जत्रा भरत असल्याने जत्रेच्या तयारीची देखील लगबग आता सुरू झाली आहे। पाण्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्वचा रोग आणि इतर व्याधींवर आराम मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे कुंडात आंघोळीसाठी पर्यटकांची गर्दी होते। पावसाळ्याच्या दिवसात मुसळधार पावसात कुंडाच्या गरम पाण्यात बसून आंघोळ करण्याची मजाच काही औरच आहे। तर आपल्याला जर जायचे असेल तर कसे जाल? सातिवली हे ठिकाण पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। पालघरपासून 30 किलोमीटर आणि मुंबईपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे। सातिवली गाव मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून आहे। त्यामुळे सातिवलीला येणाऱ्या मुंबई आणि गुजरातच्या पर्यटकांची संख्या वाढत असते। तर चला आपण पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सातिवली येथील मंदिराची काही दृश्य पाहूया आणि दर्शन देखील घेऊया। कुठून आले तुम्ही? विरारवरून आलो। दरवर्षी येता का? 25 वर्ष झाले। 25 वर्ष झाले म्हणजे कुठे सातिवलीला इथे शिवरात्रीसाठी येता का?